लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. मधू रेशन दुकानाचा पत्ता विचारत आहे. तिला एक व्यक्ती मिळते आणि ती सांगते की रेशन दुकान त्या तिकडं लांब पलीकडं आहे. तुम्हाला या गल्लीतून तिकडं वळून जावं लागेल. पण आत्ता जाऊन काय उपयोग नाही, कारण आत्ता ते दुकान कदाचित बंदसुद्धा झालं असेल. तुम्हाला जे काही पाहिजे आहे ते साहित्य आत्ता मिळणार नाही आणि ती दुकान उघडण्याची वेळ थोड्या वेळानं आहे. मधूला मात्र लवकरच रॉकेल पाहिजे असतं, कारण रॉकेलशिवाय तिचं आता जेवणच बंद झालेलं आहे. तिने कालपासून स्वयंपाक केलेला नसतो आणि त्यामुळं दुकान उघडेपर्यंत तिला थांबण्याशिवाय पर्याय नसतो. तिला सांगणारी व्यक्ती दुकानाचा पत्ता सांगून तेथून निघून जाते. पण आता मधूला वाट पाहण्याशिवाय दुसरा काहीच पर्याय नसतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की मधू सर्व काही साहित्य घेऊन आलेले आहे, पण मधूला रॉकेल मात्र मिळालं नाही. तेव्हा सिंधू देखील आलेली आहे. सिंधू पाहते की मधूने स्वयंपाकाचं सर्व काही साहित्य आणलेलं आहे आणि ती मधूला म्हणते, आज तू पोट भरून जेवणार वाटतं. मधू म्हणते, कशाचं काय पोट भरून जेवणार आणि काय? आज देखील मला रॉकेल मिळालेलं नाही आहे आणि त्यामुळं आजसुद्धा मला स्वयंपाक करता येणं शक्य नाही. सिंधू म्हणते, काय झालं? तू गेली नव्हती का रेशन दुकानामध्ये? तेव्हा मधू सांगते, मी गेले होते, पण तेथे रॉकेल संपलेलं होतं आणि त्यामुळं आज देखील उपाशीच राहण्याची माझ्यावर पाळी आलेली आहे. सिंधू ते ऐकते आणि तिला म्हणते की ठीक आहे, अगं हे दिवस जातील, हे काय असेच राहणार आहेत का दिवस? तू हे सगळं सहन करते ना, पण एके दिवशी नक्की तुला खायला मिळेल, तू काहीच काळजी करू नको. सिंधू हे मुद्दाम तिला कुचक्यातून बोलत असते, पण मधूला ते मात्र कळत नसतं. सिंधू आणि मधू दोघीजणी बोलत असतात तेवढ्यात तेथे एक व्यक्ती आलेली आहे आणि ती व्यक्ती मधूकडे काहीतरी मागण्यासाठी आलेली आहे. ती मधूच्या जवळ बसते आणि मधूला म्हणते की मला थोडीशी साखर पाहिजे होती हो. अहो काय झालं? अहो माझा नवरा आला आणि तो म्हणला की चहा कर. चहा करायला मी घेतला आणि पाहते तर साखरच नाही. आता साखरेशिवाय मी चहा कसा करू सांगा बरं तुम्हीच. आता तुम्ही साखर आणली आहे मला कळलं, म्हणून म्हणलं थोडीशी साखर तुम्हाला मागावी. असं म्हणून त्या व्यक्तीनं मधूकडे वाटी केलेली आहे आणि मला थोडी साखर द्या असं म्हणलेली आहे. मधूला खरं तर ही गोष्ट आवडत नसते की आपल्याकडं कोणतरी येतं आहे आणि आपल्याला मागतं आहे. पण आता या व्यक्तीला मदत केली तर ही व्यक्तीसुद्धा आपल्याला काहीतरी मदत करेल, अशा हेतूने तिने आता या व्यक्तीला मदत करायचं ठरवलेलं आहे. आलेली ती व्यक्ती मधूला म्हणते की तुम्ही काहीच काळजी करू नका, कारण तुमची साखर मी घेऊन जाते, पण तुमची साखर मी आहे अशी त्यापेक्षा व्याजानं म्हणलात तरीसुद्धा माघारी आणून देईल. त्यामुळं आत्ता तुम्ही मला मदत करा, त्यानंतर मी तुमचं घेतलेलं साहित्य माघारी करेल, असा शब्द त्या व्यक्तीने मधूला दिलेला असतो. मधूसुद्धा विचार करते की या व्यक्तीचा आपल्याला परत फायदा होणार आहे, तर हिला मदत का करायला नको, असं म्हणून मधू देखील तिला साखर देण्यासाठी तयार होते. मधूने त्या व्यक्तीला मदतीचा हात पुढे केलेला असतो, त्यामुळं आलेली व्यक्तीसुद्धा खुश होते आणि मधूची स्तुती करायला लागते. ते मधूला म्हणते की मला पहिल्यांदा वाटलं होतं तुम्ही खूपच खडूस आणि खुनशी आहात, पण आज मी तुमच्याकडं मदत मागायला आले आणि तुम्ही कसलाही किंतु मनात न ठेवता मला लगेच मदत केली. खरंच तुमचे उपकार झाले. मी तुमची साखर थोडीसुद्धा माझ्याकडं ठेवणार नाही. नक्की तुमची साखर माघारी देईल, असं म्हणून ती व्यक्ती निघून जाते आणि तेवढ्यात आता दुसरी व्यक्ती मधूकडे आलेली आहे. तिच्यासुद्धा हातात एक भांडं आहे आणि ती मधूला म्हणते, अहो आता काय सांगू तुम्हाला, मला ना थोडासा तांदूळ पाहिजे होता. आता तुम्हाला पटणार आहे का नाही पटणार आहे मला माहिती नाही, पण माझा नवरा आला आणि मला म्हणतो की मला वरण भात खायचा आहे. आता ह्याला वरण भात खायचा आहे, पण घरात वरण पण नाही आणि भात पण नाही. अहो तांदूळ आणि डाळ दोन्ही पण आमच्या घरात नाही आहे. मग आता म्हणलं थोडंसं तांदूळ तुमच्याकडून घेऊन जावा, डाळ कोणाकडून तरी मिळेल. म्हणलं आता तुम्ही द्याल का नाही माहिती नाही. मधू म्हणते, का नाही देणार? देणार की, घ्या. किती पाहिजे तुम्हाला? ती व्यक्ती म्हणते, थोडाच पाहिजे, तुमचा पण विचार मी करणार की, असं म्हणून मधू तिला स्वतःकडचा तांदूळ देत असते. मधू जेव्हा तांदूळ देत असते तेव्हा ती व्यक्ती म्हणते की मला अजून थोडासा तांदूळ द्याल का? आणि मधूकडचा तिने भरपूर तांदूळ घेतलेला असतो. मधू देखील तिला भरपूर तांदूळ देते आणि आता ती व्यक्ती मधूचे आभार मानते. खरंच तुम्ही खूप दयाळू आहात. मला वाटलं नव्हतं की तुम्ही मागितल्यावर अजून तांदूळ द्याल, असं म्हणून तिने मधूचे आभार मानलेले असतात. आणि तुम्हाला काही गरज पडली ना तर मला सांगा, मी सुद्धा तुम्हाला मदत करेल, असं आश्वासन देखील दिलेलं असतं. असं म्हणून ती व्यक्ती निघून जाते. ती व्यक्ती जाते तोच पहिली व्यक्ती पुन्हा माघारी येते आणि म्हणते, अहो ह्यांना चहा प्यायचा आहे, साखर घेऊन गेले, पण बघते तर तिथं
चहाच नव्हता. मग मगाशी जाताना पाहिलं होतं मी, तुम्ही चहासुद्धा आणलेला आहे. मग म्हणलं आता तुमच्याकडेच यावं आणि थोडासा चहा तुम्हालाच मागावा. मधू म्हणते, "हो, आणला आहे की मी. पाहिजे का तुम्हाला?" ती व्यक्ती म्हणते, "हो, थोडाच पाहिजे होता." मधू म्हणते, "मग चहाच कशाला देऊ? आता परत तुम्ही दूध मागायला पण येणारच असाल ना, तर आता मस्तपैकी चहाच बनवून देते. तुम्हाला, तुमच्या मिस्टरांना, सर्वांनाच बनवते." ती व्यक्ती खुश होते आणि म्हणते, "खरंच बघा, तुम्ही ना शेजार धर्म पाळता. फक्कड असा चहाच करून द्या. मी त्यांना चहाच नेऊन देते. आता मला तुमचं बोलणं पटलं बघा." असं म्हणून चक्क ती व्यक्ती मधूला चहाच बनवून द्या म्हणून सांगते. मधू तिच्याकडं कुत्सितपणे हास्य करते आणि पाहत राहते. आता त्या व्यक्तीने मधूला फुकटचा सल्ला द्यायला सुरुवात केलेली आहे. ती व्यक्ती मधूला म्हणते, "तुम्हाला ही रूम किती रुपये भाड्यानं मिळाली हो?" मधू म्हणते, "का? काय झालं?" "नाही, जरा मला विचारायचं होतं." "अहो, ही रूम आहे ना, फुकटसुद्धा दिली असती तुम्हाला." मधू विचारते, "असं का सांगताय तुम्ही?" तेव्हा ती व्यक्ती सांगते, की "ही खोली आहे ना, मसणवाट्यावर बांधलेली आहे." मधू म्हणते, "मसणवाटा म्हणजे काय?" तेव्हा ती व्यक्ती सांगते, "अहो, इथं ना अगोदर स्मशानभूमी होती आणि त्यामुळं ही खोली जास्त कोणी वापरत नव्हतं. तसं तर आम्ही पण इथेच राहतो. पण आम्ही आहे ना, खूप वर्ष झाली इथं राहतो ना, त्यामुळं आता आम्हाला भीती वाटत नाही. पण तुम्हाला मात्र भीती वाटू शकते. नव्हे, भीती वाटण्यासारख्या काही गोष्टी घडूसुद्धा शकतात. अहो, इथं अचानक कुणीही येऊ शकतं. रात्री अपरात्री भांडे वाजतात. त्याचबरोबर रात्री अपरात्री कोणीही खायला मागायला येतं." जेव्हा ती व्यक्ती मधूला हे सगळं सांगत असते, तेव्हा तिला आठवतं, की आपल्याकडं 2 लहान मुलं खायला मागायला आलेली होती. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जोरजोरात भांडी देखील आदळत होती आणि हे सगळं आठवल्यानंतर मधूला भीती वाटते. मधूला ती व्यक्ती सांगत असते, "जर का तशी मुलं कोण आली ना, तर त्यांना अजिबात खायला द्यायचं नाही." मधू सांगते, की "हो, अहो, खरंच अशी 2 मुलं इथं आली होती." ती व्यक्ती विचारते, "मग काय केलं तुम्ही? त्यांना खायला दिलं का?" मधू म्हणते, "छे, छे, मी त्यांना काहीच खायला दिलं नाही." तेव्हा ती व्यक्ती सांगते, "बरं केलं, त्यांना खायला दिलं नाही. जर का तुम्ही त्यांना खायला दिलं असतं ना, तर मग ती नेहमी-नेहमी तुमच्याकडे आली असते." त्या व्यक्तीने मधूला आता फुकटचा सल्ला देऊन झालेला आहे आणि ती व्यक्ती आता निघत असते. सिंधू मात्र पाठीमागे बसून स्मितहास्य करत असते आणि मधूची चाललेली गंमत पाठीमागून पाहत असते. मधू चांगलीच घाबरून गेलेली असते. आता सिंधू देखील उठते आणि बाहेर जाते, तेव्हा तिला दिसतं, की एक व्यक्ती तंबाखूची मिसरी लावत आहे. मधूची फजिती करण्यासाठी सिंधू तिला म्हणते, की "अहो, तुमच्या शेजारी या नवीन बाई आलेल्या आहेत ना, त्यांनासुद्धा मिसरी पाहिजे आहे. सकाळपासून त्यांची हालतच खराब झालेली आहे. तुम्हाला तर माहिती आहे ना, मिसरी नाही लावल्यावर सकाळी काय-काय होतं ते. अगदी तसंच त्यांच्याबरोबर झालेलं आहे. जरा तुम्ही त्यांना जाऊन थोडीशी मिसरी द्याल का?" ती व्यक्ती एकदम खुशच होते आणि म्हणते, "द्याल का म्हणजे काय? अहो, शेजार धर्मच आहे आपला, द्यायलाच पाहिजे. आता मी लावते म्हणल्यानंतर त्यांना देणं गरजेचंच आहे." असं म्हणून सिंधूने मुद्दाम आता मिसरी मधूपर्यंत पोहोचवायचा प्लॅनच करून ठेवलेला आहे. ती व्यक्ती पण धावत पळत लगेच मिसरी घेते आणि मधूकडे जाते. सिंधू सगळी गंमत पाहत असते. ती व्यक्ती जाते आणि मधूला आता ती मिसरी देणार असते. तर इकडे मधू घर आवरत आहे, घर झाडत आहे आणि घर झाडत असताना एकदम मधू किंचाळते, कारण तेथे मोठं झुरळ निघालेलं आहे. पण आता मधू, तुलाच एकटीला ब्रेव व्हावं लागणार आहे, कारण त्याशिवाय हे झुरळ पळून जाणार नाही, असं मधू स्वतःला सांगायला लागते आणि त्या झुरळाला जोरात झाडून फटका देते आणि जवळच असलेल्या सुपलीमध्ये त्या झुरळाला टाकते. मधू आता स्वतःच्याच कामगिरीवर खुश झालेले असते, कारण आपण एका झुरळाला मारून त्याला आता घराच्या बाहेर फेकून देतोय, या गोष्टीचा तिला आनंदच झालेला असतो. मधू बाहेर येते आणि झुरळाला लांब फेकून देते. मधू बाहेर आलेले असते, तेवढ्यात ती व्यक्ती तेथे येते आणि मधूला म्हणते, "अहो, तुम्हाला जी वस्तू पाहिजे होती ना, ती वस्तू मी घेऊन आलेली आहे." मधूला कळत नाही, नक्की ही व्यक्ती कोणत्या वस्तूविषयी बोलत आहे. मधू विचारते, "काय आहे यात?" ती व्यक्ती सांगते, की "तुम्हाला जे पाहिजे ना, तेच मी यामध्ये आणलेलं आहे." मधू एकदम खुश होते आणि म्हणते, "नक्कीच आपल्या काहीतरी फायद्याची वस्तू या व्यक्तीने आणलेली असणार आहे." ती व्यक्ती म्हणते, "अहो, उघडा आणि बघा तरी काय आहे त्यामध्ये." मधू पटापट ती पुडी उघडते आणि पाहते, तर आतमध्ये तंबाखूची मिसरी असते. ते बघून आणि त्यातल्या वासाने मधूला जोरजोरात ठसकायला लागतो आणि खोकलायला लागतो आणि मधू ती पुडी फेकून देते. आलेली व्यक्ती चिडते आणि मधूला म्हणते, "अहो, तुम्हाला काय कळतं का? पहिल्यांदा मिसरी मागता आणि परत माझ्यापुढंच फेकून देता. नको असली तर नको म्हणायचं ना. माझी मिसरी 1 दिवसाची वाया घालवली तुम्ही. काय गरज होती ती फेकून द्यायची?" मधू म्हणते, "अहो, मला नको आहे ती. मी नाही दात घासत ह्याने." आलेली व्यक्ती मधूला खूपच बोलते आणि तेथून निघून जाते.
त्यानंतर रात्र होते आणि मधू स्वयंपाक करण्यासाठी किचनच्या जवळ गेलेली आहे. अजूनही तिने स्वयंपाक केलेला नसतो आणि तेवढ्यात राघव आलेला आहे. राघव दमून भागून कष्ट करून आलेला आहे. राघवला खूपच भूक लागलेली आहे. राघव मधूला म्हणतोय की मधू काय करतेस तू? मधू म्हणते खरं तर मी काहीच करत नाहीये, कारण आपल्याकडं अजूनही स्वयंपाकाला काहीच नाही. राघव म्हणतो म्हणजे तू काहीच खाल्लं नाहीस का? ती म्हणते मी खाल्लं ना, तू मला जे पैसे दिले होते ना त्या पैशांची बिस्किटं खाल्ली मी. राघव म्हणतो आता मला खूप भूक लागलेली आहे, माझ्यासाठी काय बनवलं आहे ते सांग. मधू म्हणते तुझ्यासाठी मी काहीच बनवू शकले नाही, कारण मला रॉकेलच मिळालं नाही. आत्ता कुठं थोडंसं रॉकेल शेजाऱ्यांनी दिलेलं आहे, आता ते या स्टोवमध्ये टाकावं लागणार आहे, पण स्टोव कसा चालू करायचा तेच मला कळत नाही. राघव म्हणतो तुला कळतंय का माझी हालत काय झालेली आहे? मी अजिबात काही खाल्लेलं नाही आहे, मला प्रचंड भूक लागलेली आहे. मला असं वाटलं होतं की मी घरी आल्या आल्या तू माझ्यासाठी छान असा स्वयंपाक बनवून ठेवलेला असेल, पण घरात तर काहीच नाही आहे. आता मी काय खावं असा प्रश्न मला पडलेला आहे. मधू म्हणते आता मी तरी काय करणार, इथे रॉकेल नाही आहे आणि सगळी गैरव्यवस्था आहे. आपण ही खोली सोडून देऊया का, असं ती राघवला म्हणते. राघव म्हणतो आता सध्या तर ते शक्य नाही आहे, कारण आपण नवीन रूम आता अफोर्ड करत नाही. आपल्याला नवीन रूम लवकर मिळणार पण नाही आणि त्यासाठी द्यावं लागणारं भाडं सध्या माझ्याकडं नाही आहे, त्यामुळं आपण ही रूम लगेच सोडू शकत नाही. आपल्याला काही दिवस येथेच राहावं लागणार आहे. मधूचा जीव आता रडकुंडी आलेला आहे, कारण तिला इथं राहण्याची अजिबात इच्छा नाही आहे. पण राघव मात्र ही रूम बदलायचं नावसुद्धा घेत नाही. राघव उलट तिला सांगतोय की सध्याचे दिवस वाईट आहेत आणि आपल्याला येथेच सध्या राहावं लागणार आहे. मधू म्हणते आता काय करायचं, मला तरी इथं अजिबात राहू वाटत नाही. राघव म्हणतो माझ्यासाठी तू राहणार हे मला माहीत आहे, कारण सध्या आपल्याकडं पैसे नाही आहेत आणि जर का आपण बाहेर गेलो तर आपल्याला पैशांची गरज असणार आहे. आता मला भूक लागली आहे, त्याचं काय करायचं ते सांग. मधू म्हणते आता मी तर काहीच करू शकणार नाही, कारण माझ्याकडे जे पैसे होते त्याचे मी बिस्किटं खाऊन टाकलेले आहेत आणि तुम्हाला देण्यासाठी माझ्याकडं काहीच नाही आहे. खरं तर राघव मनातल्या मनात म्हणत असतो मी तुझ्याकडं जेवायला कुठं आलेलो आहे, मी सिंधूच्या हातचं मस्त जेवण जेवून आलेलो आहे आणि आता मला जरा पण भूक नाही आहे. तुझी काळजी तू कर आणि तू पण बिस्किटं खाऊन बसली आहेस, तू तरी कुठं माझी काळजी करतेस, असं राघव मनातल्या मनात बोलत असतो. राघवचं पोट भरलेलं आहे आणि मधूने काय खाल्लं आहे हे देखील त्याला समजलेलं आहे. खरं तर राघवने अगदी शांतपणे मधूची खोड मोडलेली आपल्याला पाहायला मिळते. राघव मधूला विचारतोय की मग आत्ता घरामध्ये खाण्यासारखं काय आहे? ती सांगते की आत्ता घरात खाण्यासारखं काहीच नाही आहे. राघव म्हणतो किमान पाणी तरी आहे का प्यायला? मधू म्हणते पाणी आहे ते पण थोडंच आहे, कारण मी आज पिंप भरला होता पण त्यात पाल पडली आणि त्यामुळे मला ते पाणी वापरता आलं नाही. पण थोडंसं पिण्यापुरतं पाणी मी भरून ठेवलेलं आहे, ते पाणी मी तुम्हाला देऊ शकते, असं म्हणून ती माठाजवळ जाते आणि राघवसाठी एक ग्लास भरून पाणी घेते आणि राघवला देते. राघव म्हणतो माझा घसा अक्षरशः कोरडा पडलेला आहे. राघव पाणी पितो आणि म्हणतो आत्ताशी कुठं मला बरं वाटायला लागलं आहे. खरंच आजचा दिवस खूपच वाईट गेला, असं राघव मधूला सांगत असतो. मधू म्हणते जसं तुझं झालं आहे ना तसंच माझं देखील झालेलं आहे. राघव पाणी पितो आणि तेवढ्यात त्याला ढेकर येते. ढेकर आलेलं ऐकून मधू म्हणते काय झालं, ढेकर कसं काय, तू जेवण करून आलायस का? राघव म्हणतो छे छे, अगं सकाळपासून काहीच खाल्लेलं नाही ना, त्यामुळे मला ॲसिडिटी झाली आहे आणि ॲसिडिटी झाल्यामुळेच मला ढेकर आलेली आहे. तू काही खाल्लेलं नाही आहे तर मी कसं काय खाईल, असा विचारसुद्धा तू कसे करू शकते, असं म्हणून तो पुन्हा एकदा तिचीच फिरकी घेताना आपल्याला पाहायला मिळतो. हे वाईट दिवस पण निघून जातील, तू आणि मी एकदम चांगल्या घरात राहायला जाऊ, असं खोटं आश्वासन आता राघवने मधूला दिलेलं असतं. मधूला मात्र ते खरं वाटत असतं. मधू म्हणते हो, हे वाईट दिवस निघून जातील आणि तू माझ्याबरोबर आहेस म्हणल्यानंतर मला कशाचीच भीती नाही आहे. राघव म्हणतो मी तरी कुठं कायम तुझ्याबरोबर असतो, मला सारखं ड्युटीला जावं लागतं. मधू म्हणते ते ठीक आहे. मधू आता त्याच्या जवळ येण्याचा प्रयत्न करते तेव्हा राघव म्हणतो तुझ्या तोंडाला काय लागलं आहे ते बघ आणि जरा फ्रेश होऊन ये. काय झाले तुझ्या तोंडाला? ती सांगते की जरासा कचरा लागलेला असेल, मी जरा साफसूफ करत होते ना त्यामुळेच ते लागलेलं आहे. राघव काही केल्या तिला जवळ येऊ देत नसतो. राघव त्यानंतर सिंधूकडे येतो आणि सिंधूला झालेला सगळा प्रकार सांगायला लागतो. कशाप्रकारे मधूला त्याने उपाशी ठेवलेलं होतं आणि मधूची झालेली फजिती सगळी तो सांगत असतो. तेव्हा सिंधू सांगते की मी देखील तिच्याकडे गेलेले होते, तिची आता चांगलीच फजिती झालेली आहे. राघव आणि मधू सिंधूच्या झालेल्या सगळ्या गोष्टी सांगत असतात.
सिंधू राघवला सांगत असते की मी गेले होते तेव्हा मधू पाणी भरत होती, पण तिला कोणी देखील पाणी भरू देत नव्हतं. कारण ती ओळ मोडून पाणी भरायला गेलेली होती आणि त्यामुळे तिथल्या सर्व बायका अक्षरशः पदर खोचून तिच्याशी भांडत होत्या. तेव्हा मीच मधूला तिथले नियम समजावून सांगितले. तेव्हा कुठं तिला पाणी भरायला चान्स मिळाला. त्यानंतर एक व्यक्ती आली होती आणि तिने मधूला भरपूर भीती दाखवली. "ही जी रूम आहे ना, इथं अगोदर मसनवाटा होता आणि त्यामुळं इथं तुम्हाला भूतंसुद्धा दिसू शकतात," असं सांगून मधूला तिने चांगलीच भीती दाखवली आणि तेव्हा मधू देखील चांगलीच भिलेली होती. त्याचबरोबर एका व्यक्तीला मी मिसरी द्यायला सांगितले आणि ती व्यक्ती मधूकडे मिसरी घेऊन गेली आणि मिसरी घेऊन गेल्यानंतर मधूने पुडी उघडून बघितली, तेव्हा तिला चांगलाच ठसका लागलेला. सिंधू हसत हसत राघवला सांगत असते. सिंधू जेव्हा हसत असते तेव्हा राघव तिच्याकडे एकटक पाहत असतो. "कित्येक दिवसानंतर तू असं मनमुराद हसते," असं राघव सिंधूला म्हणतो. "आपल्या आयुष्यातली जी वाईट गोष्ट होती, जो वाईट काळ होता, तो आता निघून गेलेला आहे आणि त्यामुळेच तुझ्या चेहऱ्यावर असं स्मित हास्य आलेलं आहे," असं राघव सिंधूला सांगतो. सिंधू म्हणते, "हे जरी खरं असलं तरी आपण जी तिला शिक्षा दिलेली आहे ती शिक्षा पुरेसी नाही आहे." सिंधूला जुने दिवस आठवत असतात की जेव्हा राघव मधूसाठी घर सोडायला तयार झालेला असतो आणि त्यावेळेस सिंधूनेच निर्णय घेतलेला असतो की मी माझ्या बाळाला घेऊन निघून जाणार आहे आणि सिंधूने स्वतःच्या बाळाला उचलून घेऊन गेलेले असते आणि तेव्हाच मोठा अपघात देखील घडलेला असतो आणि त्या अपघातामध्येच सिंधू तिच्या मुलापासून दूर झालेली असते. सिंधूला सगळं काही आठवत असतं. कशाप्रकारे तो अपघात झाला, कशाप्रकारे गाडी पलटली आणि आपल्या जवळचं आपलं बाळ त्यातून आपल्यापासून दूर झालं. हे सगळं काही मधूमुळंच झालेलं आहे असा ठपका आता तिने तिच्यावर ठेवलेला असतो. आणि त्यानंतर कशाप्रकारे मधूला आपण जाब विचारायला गेलो तर मधूने आपल्यालाच दरीमध्ये ढकलून दिलं. एक न एक गोष्ट सिंधूला आठवत आहे. त्यानंतर आपल्या मुलाची खबर कशी तिला समजली आणि आपला मुलगा अंकुर आहे हे तिला कसं समजलं, या सगळ्या गोष्टी तिला आठवत असतात आणि त्या सगळ्या गोष्टी ती राघवबरोबर शेअर करत असते. मधूने नीचपणाची पातळी गाठली होती, पण देव आपल्या बाजूने असल्यामुळे आपल्याला आपलं कुटुंब पुन्हा एकदा माघारी मिळालेलं आहे आणि त्या गोष्टीचा आनंद राघव आणि सिंधू या दोघांनाही झालेला असतो. राघव म्हणतो, "आता मधूचे थोडेच दिवस राहिलेले आहेत आणि त्यानंतर आपण तिला कायमचं जेलमध्येच पाठवणार आहे." सिंधू म्हणते, "जे व्हायचं असेल ते होऊ, पण सध्याची वेळ ही खूप छान आहे. कारण तुम्ही आणि मी आपण दोघं पण खुश आहोत. लवकरच आपला अंकुर आणि सावी हे सुद्धा आपल्या जवळ असतील आणि सावीलासुद्धा शुद्ध येईल आणि लवकरच तीसुद्धा आपल्या कुटुंबामध्ये सहभागी होईल," असं म्हणून ते दोघेही आनंद व्यक्त करत आहेत. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की मधू चक्क रत्न पारखेंच्या घरी आलेली आहे आणि तिने रुक्मिणीला हक्क मागायला सुरुवात केलेली आहे. ती रुक्मिणीला म्हणते की राघवची सगळी संपत्ती आता माझी होणार आहे, कारण राघव माझ्याशी लग्न करणार आहे आणि त्यामुळे मला या संपत्तीवर अधिकार दाखवायचा आहे. तेव्हा रुक्मिणी म्हणते की तुला कोण म्हणलं की ही संपत्ती राघवची आहे? आता रुक्मिणीने मोठी चाल चालायचं ठरलेलं आहे. तिने सगळी संपत्ती सिंधूच्या नावावर करून टाकलेली आहे. रुक्मिणी राघव आणि सिंधूला बोलवते आणि त्यांना तिचा निर्णय सांगते आणि म्हणते की मी सगळी प्रॉपर्टी आता सिंधूच्या नावावर केलेली आहे, कारण ती मधू शांत बसणारातली नाही आहे. पण रुक्मिणीचा हा निर्णय ऐकून राघव आणि सिंधू यांना मात्र मोठा धक्का बसला आहे, कारण हा निर्णय त्यांनी पर्सनली स्वतःहून घेतलेला असतो. आणि आता जेव्हा मधू येते तेव्हा तिला कळतं की सगळी संपत्ती सिंधूच्या नावावर झालेली आहे. सिंधू ते कागदपत्रच तिला दाखवते तेव्हा मधूच्या पायाखालची जमीनच सरकते, कारण खरोखरच रुक्मिणीने राघवला बेदखल केलेलं आहे. अशाच अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.